जय जगदंब, नमो आदेश. मी तन्विता पुणेकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं की आता आपण जर एखाद्याची गादी बांधली असेल, कोणाच्या जर घरामध्ये अमानवी जर गोष्टी घडत असतील, त्याच्यासाठी ह्याचा उपयोग आपण करू शकतो. काही लोकांच्या बऱ्याचशा जणांचे मला फोन आले होते की जसं मी यूट्यूब चॅनल ओपन केलं तसे मला बऱ्याचशा जणांचे फोन आले की ताई आमच्या घरात सुद्धा काळूबाई, अंबाबाई, येडेश्वरी, रेणुका ह्याची स्थापना आहे. आमची सुद्धा गादी आहे, पण आमची गादी कोणीतरी बांधलेली आहे किंवा आमच्या बऱ्याचशा गोष्टी पहिले खूप चांगल्या चालत होत्या. जसे आमच्या गुरूंनी गणमाळ करून दिल्यानंतर महिना 2 महिने खूप चांगलं चाललं. त्याच्यानंतर आम्हाला असं जाणवतंय की आमची गादी बांधल्या गेलेली आहे किंवा आमच्या घरामध्ये बऱ्याचशा अमानवी शक्ती असल्यासारखं आम्हाला वाटतं किंवा आमचा जो संचार आहे तो आमचा संचार पूर्णपणे मोकळा होत नाही किंवा जशी जी काय आमची प्रगती झाली पाहिजे तशी होत नाही. असे बरेचसे मला ह्या 2-3 दिवसामध्ये मला व्हिडिओद्वारे मला कमेंट आल्या. काही जणांचे मला कॉलही आले. मी नंबर दिला होता त्याच्यामध्ये मला कॉलही आले की बरेचसे लोक म्हणतात की आमचा असा असा प्रॉब्लेम आहे, घरामध्ये कितीही कमवलं तरी यश येत नाही किंवा आम्ही स्वतः गादीधारक असून आम्हाला सुचत नाही की काय करावं, आमचे वारं कोणी बांधलं आहे का, आमचे देव कोणी बांधले आहेत का. तर असे प्रयोग बहुतांश घडतात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या अघोरी साधनेतून म्हणा किंवा वाईट शक्तीतून म्हणा लोक करतात. आता देव कधी स्वतःला बांधून घेत नाही, पण देव जर अशा वाईट शक्तींना जर लोकांनी बळी पाडलं देवाला तर अशा गोष्टी घडतात. आता ही जी साधना आहे, ही जी तंत्र साधना आहे ती खूप म्हणजे चांगल्या कार्यासाठी केल्या गेली होती. नाथांनी अक्षरशः नवनाथांनी ह्याचा खूप चांगल्या मार्गी त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला दिला होता. पण आता ह्या कलियुगामध्ये लोकांनी ह्याचा गैरवापर केलेला आहे. अक्षी गैरवापर म्हणताल तर लोकांचे देव बांधणे, लोकांना इजा पोचवणे किंवा एखाद्याची घरामध्ये फार खाणं पिण्याची मुश्किल करून टाकलेली आहे. असे बरेचसे लोकांना त्याचा त्रास दिला जातो. तर आता ही जर तुम्हाला जर बाधा असेल, घरामध्ये जर खूपच प्रॉब्लेम असतील, एखाद्याचे देव बांधले असतील, एखाद्याचं वारं बांधलं गेलं असेल, तर त्याच्यावरती नेमका मार्ग काय आणि काय केलं पाहिजे तुम्ही, हे घरच्या घरी तुम्ही करू शकता. बऱ्याचदा जर गुरु महाराजांकडे जाताल तर गुरु महाराज सांगतात की तुमचे देव बांधलेले आहेत, तुम्हाला 50,000 रुपये, 1,00,000 रुपये एवढा खर्च, दांडगा खर्च मागितला जातो. आपल्यात तेवढी ताकद नसते, आपण एवढा दांडगा खर्च करू शकत नाही. कारण की बहुतांश लोकांच्या हातावले पोट असतात. ज्यावेळेस कष्ट करू, ज्यावेळेस काम करू, त्यावेळेस आपल्या निदान हातामध्ये 10 आणि 15,000 रुपये आपल्याला महिन्याचा पगार येतो. एवढ्या ह्या महिन्याच्या पगारावरती आपलं घरच भागवताना आपल्याला एवढा त्रास होत असतो. तर मग एवढा दांडगा खर्च कसा करायचा. आणि हे करूनही लोकांना शाश्वती नसते की हो बाबा जे काही केलंय त्यातून आपलं हे बरोबर योग्य होईल का नाही होईल, ही सुद्धा भीती असते. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दांडगा खर्च तुम्ही काही करा म्हणत नाहीये, पण निदान तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होण्यासाठी हा मी छोटासा मार्ग दिलेला आहे. आणि हा जो मार्ग आहे तो मी माझ्या स्वतःवरती प्रयोग करून बघितलेला आहे. का तर बऱ्याचदा आत्ता ही जी माझी गादी चालवते ती मी बऱ्याच वर्षापासून चालवते. माझ्या बाबतीत अशी बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत की माझी गादी बांधल्या गेलेली आहे, माझी लक्ष्मी बांधल्या गेलेली आहे, माझ्या घरातील अक्षरशः चेडे गोटे याचा बराचसा प्रयोग बऱ्याचशा लोकांनी केलेले आहेत. जिथं आपली प्रगती होते तिथं आपले दुश्मनही खूपच निर्माण होत असतात. तसे माझेही दुश्मन बरेचसे निर्माण झाले होते, पण दुश्मनांशी भांडणं करण्यापेक्षा मी उपाय फक्त माझ्याजवळ माझ्या गुरूंनी जी विद्या दिलेली आहे त्या उपायाद्वारेच मी जे काय आहे ते प्रयोग करून बघितले. पहिला प्रयोग मी माझ्यावरती केलेला आहे. आता हा पहिला प्रयोग मी माझ्यावरती करून त्याला बरेचसे वर्ष झाली, पण त्याच्यानंतर माझ्या गुरूंनी मला ह्याच्यात बरेचसे मार्ग दिले. ते मार्ग मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून मी हे प्रयोग स्वतःवरती करून बघितले. आता तर म्हटलं चला आपण तर यूट्यूबवरती अकाउंट ओपन केलेलं आहे, तर आपल्याकडे जी विद्या आहे, आपल्याकडे जे आपण शिकलो आहोत ते लोकांनाही दाखवणं खूप गरजेचं आहे. किंवा ह्याच्याद्वारे जी लोक अक्षरशः पैशा पाण्याने कमी पडतात तिथं त्यांना कुठेतरी त्यांचा खर्च कमी व्हावा आणि त्यांची प्रगती व्हावी, म्हणून म्हटलं आपणच स्वतः हे दाखवावं, म्हणून मी हा उपाय तुम्हाला दाखवते. आता उपाय नेमका काय तर खूप मोठाही उपाय नाही आहे.
आता हा उपाय बघताल तर एक तुम्हाला कवळ आणायचा आहे. कवळ बाजारामध्ये तुम्हाला 50-60 रुपयापर्यंत भेटतं. आता हे तुम्ही कवळ आणलं की तुम्हाला ह्याचा जो टोकाचा भाग आहे तो तुम्हाला काढून टाकायचा आहे. त्याच्याबरोबर इथे गोल असे 2 डोळे करायचे, इथे छोटंसं नाक करायचं आणि इथे छोटंसं तोंड करायचं. आता ज्या कोणाला तंत्र साधनेची माहिती असेल त्यांना माहिती असेल की हे का केलं जातं, आणि ज्यांना कोणाला तंत्र साधना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. कवळ हे एक मनुष्य स्वरूप मानलं जातं, आणि कवळ हे जसं आपण होम हवन या गोष्टी असतात त्या होम हवनेच्या गोष्टीमध्ये हे चालतं. म्हणजे आता समजा एखाद्या जागी जर होम असेल त्या होमाला बळी दिला जायचा. म्हणजे आता जर बऱ्याचशा काळापूर्वी जर बघताल म्हणजे द्वापारयुग सतयुग ह्या काळामध्ये होम हवन जर केला तर त्याच्यामध्ये पूर्ण जिवंत प्राणी त्याला बळी दिला जायचा. पण हे आपलं कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये तर जिवंत प्राणी देऊ शकत नाही माणूस, मग त्याच्यासाठी कवळचा वापर करतात. एखादा होम पूर्ण झाला की त्याला बळी म्हणून आपण कवळ कापतो. कवळला मनुष्यासारखं एक मान दिलेला आहे किंवा ते मनुष्य मानला जातो, म्हणून एक मनुष्यासारखंच काम करतं. तर आपण त्याला पाहिलं तर 2 डोळे काढलेले आहे, नाक आहे, हे तोंड आहे. आणि जर बरोबर वरती बघताल जर पुढे करून जर दाखवेल तर इथे मी 1, 2 आणि 3 असे 3 मी लवंगा पेरून घेतलेले आहेत. आता ह्या लवंगा कसल्या आणि कशासाठी ते तुम्ही पाहताल. हे बघा, अशा प्रकारे मी ह्या लवंगा इथे लावून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत का नाही त्या माहीत नाहीत, पण ह्या 3 लवंगा मी इथे लावून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर बाजूला इथे या कवळला मी नाक तोंड वगैरे काढले आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये एक एक कापराची वडी ठेवलेली आहे. आता ती वडी कशी ठेवली काय ठेवली ते तुम्ही बघा, आणि आता पुढे काय करायचं ते पहा. आता ही वडी मी ठेवल्यानंतर हा कापूर प्रज्वलित करून घ्यायचा. हा कापूर ओला होतो मग जसा पेटतोय तसा पेटून द्यायचा. अक्षी हे करायचं नाही, पूर्णच कापूर पेटला पाहिजे. जसा पेटतोय तसा पेटेल. असा कापूर पेटता ठेवायचा. वरच्या लवंगाही ठेवायच्या. आता तुम्हाला तुमच्या गुरुने दिलेला जो काही मंत्र असेल, जो कानमंत्र असेल, बीजमंत्र असेल किंवा तुमचा गुरुमंत्र असेल, त्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा. आता तो जप कसा करायचा ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही मायेवरती करताल किंवा हातावरती करता त्याच्यावर. आता माझ्या गुरूंनी मला विशिष्ट असे बरेचसे मंत्र दिलेले आहेत, ते काय माझे तोंडपाठ नाही आहेत. पण माझा कानमंत्र आणि बीजमंत्र नसून जर कोणाची लक्ष्मी गादी बांधली आहे त्याच्यासाठी मी हा मंत्र मी इथे लिहूनच ठेवलेला आहे. माझे बरेचसे मंत्र आहेत ते मी एखाद्या वहीवरती लिहून ठेवत असते. अशा पद्धतीवरती मी हे सगळे मंत्र माझे लिहून ठेवते, कारण की मला कधीही कोणतेही मंत्र उपयोगी येतात. बऱ्याचशा गोष्टींचे मंत्र आहेत ते माझ्या लक्षात राहत नाहीत, म्हणून मी स्वतः वहीमध्येच लिहून ठेवते. तर आता ह्या कवळ इथं प्रज्वलित जोवर होत असतो तोपर्यंत तुम्हाला 108 वेळा तुमचा कानमंत्र बीजमंत्राचा तुम्हाला वापर करावा लागतो. तर ओम गिंग गिंग गुं हासनी हजक्तो श्री द्रा द्रा ध्वा धीम ओहु ओम ह्रीं 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 स्वाहा ओम गी गी गुं हसानी हजक्तो श्री द्वा द्वा धोम धो ओही ओम ह्रीं 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 स्वाहा. हा माझ्या गुरुनी मला मंत्र दिलेला आहे. हा मंत्र तुम्हाला त्या कवळ समोर बसून 108 वेळा जप करायचा आहे. आणि तुमचा जप झाल्यानंतर तुम्ही हळद आणि कुंकू हे दोन्ही उचलून त्याच्यावरती टाकू शकता. त्याच्यानंतर हे तुमचं सिद्धीकरणाचं काम करतं. हे एकदा तुमचं सिद्ध झालं त्याच्यानंतर हा जशाचा तसा कवळ तुम्हाला असाच अग्नीचा चालू ठेवून तुमच्या देवघरावरतून 7 वेळा, जर तुमची गादी असेल त्या गादीवरून 7 वेळा, तुमच्या घराच्या जो तुमचा दरवाजा असतो त्या दाराच्या वरून उंबऱ्यापर्यंत खाली 7 वेळा उतरवून घ्यायचा असतो. आणि तो उतरवून झाला की त्याच्यावरती आपण थोडासा गुलाल टाकायचा. आता हा जो गुलाल
आहे तो बरोबर मधोमध सोडायचा असतो. हा गुलाल तुम्ही मधोमध सोडा. आणि कोणत्याही जर तुमच्याकडं जर वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता. जर वाहतं पाणी नसेल, रस्त्याचा चौक असेल, 3 रस्त्याच्या चौकाला सोडू शकता. अक्षी तेही नसेल तर तुमच्या घराजवळ जर एखादं झाड असेल, मग ते झाड एखादं चांगलं म्हणजे तुम्ही म्हणताल तर उंबराचं किंवा बऱ्याचशा जागी पिंपळाचं अशा जागी न ठेवता एखादं न लागणारं म्हणजे एखादं काटेरी झुडूप म्हणा, एखादी छोटीशी कुठली तरी झाडं बिडं असतील जिथे कोणाचा पाय लागत नाही, जिथे कोणी जास्त बहुतांश जात नाही, अशा जागी तुम्ही हे कवळ नेऊन ठेवू शकता. त्याच्यानंतर घरी येऊन गोमूत्र तुमच्या उंबऱ्याला पूर्ण लावून घ्यायचं. तुम्ही स्वतःही अंगावरती शिपडून घ्यायचं. देवावरून देवाला गोमूत्र शिपडून दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी दह्या दुधाने देवाची अंघोळ घालायची. आणि त्याच्यानंतर तुमची गादीचा जो काय प्रॉब्लेम असेल तो देवाला सांगायचा की जगदंबे, जे काय माझी गादी कोणी बांधलेली आहे ती गादी माझी व्यवस्थित सुटावी, किंवा माझ्या घरावर जर कोणी करणी बाधा प्रयोग केले असतील ते माझे सुटावेत, हे तुम्ही सांगू शकता. आणि अशाच प्रकारे सगळ्यांनी मला लाईक करा, सबस्क्राईब करा. बरेचसे व्हिडिओ लोक माझे पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत, म्हणून लाईक आणि सबस्क्राईबही करा. जय जगदंब, नमो आदेश.